शिरूर हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे। सध्या पुणे जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केलेत। शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे अमोल कोल्हे, अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे आफताब शेख यांच्या तिहेरी लढत या भागात पाहायला मिळाली। या भागात अमोल कोल्हे यांनी तिसऱ्या फेरीमध्ये पूर्ण 14,000ची आघाडी मिळवली आहे। काही वेळातच याचा निकाल लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी 6,000हून अधिक मतांनी पिछाडीवर आहेत। थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होणार आहे। समाजवादी पक्ष 110 जागांवर आघाडीवर आहे। हिमाचल प्रदेशमधून कंगना रनौत आघाडीवर आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून 7,311 मतांनी आघाडीवर आहेत।